हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये, हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता। अरे सरकार, हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखालची खुर्ची निघून जाईल। हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं। मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार, मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार। एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल, एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल। लालाची खुर्ची तुमची मग निघून जाईल, लालाची खुर्ची तुमची मग निघून जाईल। पिंगळा पिंगळा पिंगळा, आरक्षण 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। म्हणून हे सरकार, हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल, हे जरी नाही काल मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, हे जरी नाही काल लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल। आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं। आणि नेते काय म्हणते, ह्यो महाराष्ट्राचा 7-12 काय तुझ्या नावचा केला का रे? अरे हा कुणाच्या नावचा आहे, जरा इतिहासात जाऊन बघ। आमचा बाप इथं पाठीमाग आहे ना, त्या बापाच्या नावचा हा 7-12 आहे, आणि तो 7-12 त्याचे हक्कदार, आम्ही त्याचे वारस आहेत। कुणी महाराष्ट्र घडवला? महाराज हा। हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन, केली मुघलशाही नष्ट, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, 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 माझ्या शिवाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला, माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला, मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला, मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट, म्हणून घडला या महाराष्ट्र। अरे हा महाराष्ट्र तयार झाला त्याच्याकरता माझ्या राजाने रक्त या मातीमध्ये सांडलं, आणि म्हणून हा महाराष्ट्र तयार झाला। ही माती कुणी पावन केली, पवित्र केली, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवरायांच्या मातीतले मावळे आम्ही। आमचा या 7-12 वरती हक्क आहे, आणि म्हणून तो हक्क मागतोय। राम सिया राम सिया राम जय जय। एकदा वचन दिलं, प्राण गेला तर 72, पण वचन महाग घेणार नाही, आणि वचन जर मोडायची पाळी आली तर प्राण सुद्धा द्यायला माग पाहणार नाही। अखंड महाराष्ट्र रडत होता, पाटील कमीत कमी आमच्यासाठी पाण्याचे 2 घोट घ्या। 17 दिवसाचं उपोषण होतं महाराज, सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती। हे लोक काय करतात माहितीये का?
चितावणी देण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी चुकीचं पाटलाकडून येतंय का, पण पाटील चुकीचा शब्द जाऊच देत नाहीत महाराज. अजिबात चुकीचा शब्द जाऊ देत नाही. या सगळ्यांना वाटतं अरे पाटलाची काय ताकद आहे. या माणसाकडे बघायला गेलं तर स्वतःचं चांगलं घर नाही, एक मोटरसायकल 4 चाकी तर सोडा, मोटरसायकल सुद्धा नाही. आणि बघितलं तर इनमिन किती 2 एकर वावर. मी तर म्हणेल अरे हाय 2च एकर वावर, हाय 2च एकर वावर, पण अख्ख्या महाराष्ट्र सरकारला भारी ठरलाय अशी पावर जरांगे पाटलाची पावर आहे. ही पावर साधी नाही. मोठे मोठे आडवे या लागलेत, पण जरांगे पाटील कुणालाच जुमानत नाही. कोण म्हणते पाटील जरा कानात बोलतो, पाटील म्हणले हुटीतलं सरक मागे, कानात बोलायचं नाही, पाटील जरा कोपऱ्यात जाऊन बोलू. पाटील म्हणले आहा जे बोलायचंय ते इथं माझ्या समाज बांधवा पुढं यांचे प्रयोगच चला ना. बरं दुसरं एक सांगू का तुम्हाला, हे जर एखाद्या मोठ्या नेत्याला आडवे आले ना 2च मिनिटात त्याला मॅनेज करते. त्या नेत्याने भरपूर संपत्ती चुकीच्या मार्गाने गोळा केलेली असती आणि मग हे त्याच्या मागे येडी लावी देत. काय लावी ते इथं येडी चलना महाराज म्हणते शिडी काहीच चलना. ईडी लावाव तर चौकशी कशाची करता, 2000 निघाना, चौकशी कशाची करावा. सरकारला पर्यायच उरला नाही, त्याच्यामुळे सरकार झुकलं आणि शेवटी शब्द द्यावा लागला. पाटील म्हणले 30 दिवस 40 घी, पण पुन्हा मी गप बसणार नाही. हे काय करते महाराज, ह्यांचे सगळे प्रयोग कसं चाललंय माहिती का. ह्यांना वाटलं आपलं खोटं नाटक गुंडाळायचं, खोटं काहीतरी आपलं ह्यांना आश्वासन द्यायचं आणि बोलून जायचं. हा महाराज गणेश महाराज म्हणजे बोलून जायचं. दृष्टांत एक सांगतोच महाराज. आता पूर्वीच्या काळामध्ये एक वर जाग्या होता. वर जाग्या म्हणजे कळतं का तुम्हाला, कुठं जायचं आणि भांडारा दिसला की रेटून खायचं आणि निवांत घरी येऊन झोपायचं. ते देवळात आलं आणि देवाच्या पाया पडला. म्हणला देवा आज काय चांगला भेट मिळाला तर लय बरं होईन वा. देव बी त्याच्या बऱ्यावर होता. शेजारीच एका चांगल्या माणसाचं घर होतं, बिचाऱ्याला लेकरू नाही बाळ नाही, इकडं दोघच हे की नाही 2च तोंड भजन बोंड चांगलं करून खात होते ते रोजची रोज. याला वास आला घरातून, आर मला बेत चांगला दिसतं. मला राम भाऊ राम राम. ते म्हणले वा वा राम राम, या 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 घ्या 2 घास. ते मला आता जेवणार नव्हतो पण तुम्ही म्हणतात म्हणून जेवतो. मला 2 घास बसलो 6.5 चपात्या खाल्ल्या. बरं हे झालं एक दिवस. दुसऱ्या दिवशी परत त्याच ठेप्याला देवळात हजर. म्हणला देवा कालच्या सारखा हिशोब आज बी लागू दे. परत तिकडून वास येतच होता, भांडे वाजतच होते. 2च माणसं, ताट वाढणार तेवढ्यात राम राम. बरं 1 दिवस 2 दिवस. बरं त्यांनी जेवायला बसल्यावर कुणी म्हणतं ना घ्या 2 घास. हे 2 घास म्हणून बसायचं आणि 6.5 चपात्या खायचं. त्याचा गणितच तेवढं होत. वर जाग्याच होता ते. एके दिवशी यांनी ठरवलं म्हणले हे काय बरं नाही गाड्यानं. आता 4-2 दिवस ठीक होतं, पण 10-12 दिवस यांनी सप्ताह सुरू केलाय. यायचं जेवायचं जायचं. मग ते म्हणले आज याचा का नाही निटवास लावायचा. दोघांनी प्लॅन केला महाराज. ते मला स्वयंपाक असा बनव. ती म्हणली विचारच करू नका तुम्ही. ठरविलं त्यांनी पुरणपोळीचा बेत असं सगळं बनविलं आणि बनविल्यानंतर ते ताट त्यांनी वाढले. त्याला वाटलं इथून पुढं नाही मिळालं तर हरकत नाही, पण आजचा बेत जाऊन निघालो. पापड्याचा आणि भज्याचाच वास यायलाय. आलं ते राम भाऊ राम राम. ते म्हणले राम राम. यांनी बेत करून ठेवला होता आधीच. ते आलं जेवायला ह्यांच्या संग बसलं. पण यांचं ठरलं होतं ना. ते म्हणतं ए आमटीला मीठ का कमी टाकलंस. कोण म्हणतं मालक बायकोला. आता यांनी तर बोटही बुडविल नाही आमटीत अजून. म्हणतं मीठ का कमी टाकलंस. ते म्हणले का गपचीप काय झालं उली तुली कमी झालं म्हणून. हे जे टिकूर घेऊन उठलं बरं का गिरी महाराज मारायला बायकोला. ती पळाली मधल्या घरात पळाली. ह्यांचे लागले भांडण. आता हे म्हणतंय ह्यांना बी काय आजच भांडायचं होतं का काय हो. एवढा बेत पुडी खाता येईना. नवरा बायको मध्ये भांडत येईन, खावा तरी कसं. या ना ती मधून खिडकीतून बघायचे. याने असा हात पुडी केला की ते गादीवर काठी हाणायचं राप अशीच हाणायचं बघा. ती म्हणजे मेले गे. ती बी आरडायची. दुसऱ्या वेळेस भज्याला हात लाव डबल काठी रपकन मेले म्हणून ती आरडायची. हे गपचीप उठलो नीट दाराच्या बाहेर. मला इतकं बिल्ला जेवणी खाणं बराबर नाही. हे गेलं महाराज. हे गेलेलं ह्याने देवळीतूनच बघितलं आणि हसत टाळ्या वाजवीतच आले एकामेकाला. बाहेर येऊन ती म्हणती हा जमला का नाही बेत. ते मला मग म्या बी तुला खोटाच हाणलं का नाही. ती म्हणली मग मी काय खरी रडत होते का काय. मी बी खोटाच रडले का नाही. ते दाराच्या बाहेरच होतं. ते म्हणतं मी बी खोटाच गेलो का नाही. डबल आलं महाराज ते.
तसं ह्यांचं काय ठरलं होतं माहिती का, खोटं खोटच द्यायचं. अरे पण इथं खोटं चलत नसतंय का, हाला एक नंबरी सोनार आहे, डुप्लिकेट दागिना हातच लावित नाही. विठाला विठाला इथं जी आर येत होते, इथं आदेश येत होते, पण त्याच्यात मेका मारलेल्या होत्या. काय मेका, आणि त्या मेकामुळं असं झालं असतं, आपल्या समाजाची तुकडी तुकडी झाली असती. ह्या गावातल्याला मिळालं, त्या गावातल्याला नाही मिळालं, असं झालं असतं महाराज. म्हणून पाटलांनी हट्ट धरला, असं असेल तरच यायचं, नाही तर निघा. आणि म्हणून या सरकारचे डोळे उघडण्याकरता, या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता परत 7 दिवसाचं उपोषण केलं. अखंड महाराष्ट्र बघत होता. पाटलांच्या हातात माईक होता. 5वा दिवस होता. पाटील माईकवर बोलत होते आणि पाटलाचा असा हात लटलट हालत होता महाराज. जसा पाटलांचा हात हालत होता तसं संबंध मराठा समाजातील बांधवांच्या आणि भगिनीच्या हृदय लपलपत होती. का पाटील नका हो, आमच्या लेकरासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावली, असं करू नका. समाजाला तुमची गरज आहे. अरे एक तर हा मराठा कधी एकत्र येत नाही, आणि तुमच्यामुळे एकत्र आलेला मराठा, त्याचं जर दैवतच निघून गेलं तर आम्हाला आरक्षण मिळून उपयोग काय. म्हणून लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं पाटील अनेक लोक गेले तरी चालतील, पण तुम्ही जाऊन चालणार नाही. पाटलाने ऐकलं महाराज. पण कधी, जेव्हा सरकारने ठोस शब्द दिला तेव्हाच. आणि खरंच सांगतो, प्रत्येक गावोगावीचे आता सर्टिफिकेट वाटप सुद्धा झालेत. आपल्या बीडचा महाराष्ट्रात 1 नंबर आहे महाराज. बीड मध्ये 594 सर्टिफिकेट वाटप झालेत. हायेस्ट आकडा आहे तो. आणि हळूहळू हळूहळू हे प्रमाण वाढत जाणार आहे. हे फक्त घडलं कुणामुळं? जरांगे पाटलांमुळं. विठाला विठाला जरांगे पाटील म्हणत होते, तुम्ही काही जरी केलं ना तर आम्ही काही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे नाही, तुम्हाला सुट्टीच नाही भो, आता सुट्टीच नाही. जरांगे पाटलाचे शब्द आहे ते, सुट्टीच नाही भो. असं नाही देत का, तर तुमच्या छातीवर बसून का व्हायना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेतो शिवबाची आम्ही, हो शपथ घेतो शिवबाची आम्ही, आणून का तो क्षण तुमच्या छातीवरती बसून घे मराठा. शंभर पिढ्या बसून खात्याने इतकं कमवले. अहो आपल्याच रक्तातले काही मराठा समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. आर तुझा फुटायला लागला ना, तू खाऊ खाऊ कुठून बी बाहेर निघायला ना, तुला काय गरज आहे आरक्षणाची. सर्वसामान्य मराठ्याची अवस्था काय जरा पाहिलं पाहिजे तू. म्हण आम्हाला आरक्षणाची गरज नाही. जर मराठ्याला आरक्षण मिळालं नाही, तुम्हाला सांगतो, तर मराठा या नकाशात राहणार नाही, हे समजून घ्या. ही गरज पाटलांनी ओळखली, ती जाण पाटलांना आहे. आज तुमच्या आमच्या घरातली मुलं 96% मार्क घेतय महाराज, 96%, तरी त्याचा ताळाला मेळ बसना कुठं. आणि 96च्या निम्म्यावर जरी तुम्ही आले, 45 आणि 47ला MBBS ला नंबर लागतो, तेवढ्या पर्सेंटेजवर 270 ला लागाव का?
MBBS ला फीस फुकट, हॉस्टेल फुकट. तू काय पेशंट मारायचे MBBS होतो काय? 720 मार्काची परीक्षा आणि तू 277 ला ऍडमिशन करायला लागला. कुणाचा आरक्षण कुणाला मिळतंय त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या समाजाची जी अधोगती होईल ती बी तुम्हाला कळत नाही का, दिसत नाही का? का एवढं माणसाने स्वार्थाच्या पट्ट्या डोळ्याला बांधून लोकांचा तमाशा बघितला पाहिजे? नाही महाराज. आज मराठा समाजातील मुलांवर अशी वेळ आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला गिरी. पोरांना वाटतंय शिकून शिकून आपण इतके टक्के घ्यायचे आणि तरी नंबर नाही लागत. नंबर लागला तर पुन्हा नोकरी नाही लागत. उदासीन झाली पोरं. बरं उदासीन झाली तर ते शेतात जाऊन काम करायला का? नाही. त्याच्या डोक्यात तिसरंच आहे खटके. सुसाईड करायला लागले, ते आत्महत्या करायला लागले पोरं. मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नाही की आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोराला वाटाव की उगच मी ह्यांच्या घरात जन्माला आलो. ह्याच्यापेक्षा दुसरं मायबापाचं दुर्दैव नाही महाराज. पण ती वेळ आज मराठा समाजावरती आलेली आहे. म्हणून हे सरकार वेळोवेळी संतांनी समाजाला जागवण्याचं काम केलं. त्या संतांनी मुका लिहिला, बहिरा लिहिला, आंधळा लिहिला, पांगळा लिहिला. त्याच संतांनी पिंगळा लिहिला. कशा करता? या समाजाला जागवण्याकरता. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्मांच्या. पण समाज जागा झाला, पण सरकार काही डोळेच उघडाय तयार नाही. म्हणून इथं आता सरकारचे डोळे उघडे कराय आपल्याला पिंगळा गायचा महाराज. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये. हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता. अरे सरकार, हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखालची खुर्ची निघून जाईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार, मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार. एकच जण केला घरी हरपट्टी होईल, एकच जण केला घरी हरपट्टी होईल. लढाची खुर्ची तुमची मग निघून जाईल, लढाची खुर्ची तुमची मग निघून जाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा, आरक्षण 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. म्हणून हे सरकार, हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल, हे जरी नाही काल, मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, हे जरी नाही काल. लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल. आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. बसलाय म्हणले आणि तो पिंगळा इतका चालला गिरी बाबा. बरं का, माझं चॅनल म्हणजे 700-800 सबस्क्रायबर आहे, पण ते भले 97,000 गेलाय आता तो पिंगळा 7 दिवसात. 97,000 का? मनात आले ते विचार मांडले, अरे हीच परिस्थिती होणार आहे आणि त्याचा धसका घेऊन सरकारने शब्द दिलाय, विठाला विठाला. म्हणून धन्य धन्य झाले जिजाऊ, धन्य धन्य झाले शहाजीराजे, ज्यांनी आम्हाला छत्रपती शिवराय दिले. तसे धन्य धन्य झाले जरांगे पाटलांचे माता पिता, ज्यांनी आम्हाला एक मराठा क्रांती सूर्य संघर्ष योद्धा दिला, ज्याने आमच्या मराठा समाजाची होणारी व्यथा, त्या मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या
याला तोडगा काढण्यासाठी आमरण उपोषण केलं आणि तुमचा आमचा प्रश्न सोडवला महाराज. फक्त जरांगे पाटलांचे माता पिता धन्य नाही, संबंध कुळ धन्य आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे संपीक, दयाचा हरिक, दयाचा हरिक. कुळी कन्या पुत्र होती जे संपीक, दयाचा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पाहत पाहता वेळ कसा निघून गेला हे कळलं सुद्धा नाही महाराज. जवळपास 1.5 तास आपलं हे चिंतन चालू आहे. अचानक हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज बोचरे त्यांचा फोन आला महाराज, आणि त्यांच्याच आदेशावरून इथं येण्याचं मला भाग्य लाभलं. मी माझं भाग्य समजतो की ज्या मातीमध्ये या मराठा आरक्षणाच्या संघर्षणाचं रोपटं लावलं गेलं, त्या रोपट्याला पाणी घालणाऱ्या ह्या माय माऊल्याने हे आमचे समाज बांधव आहेत. त्याचा आज वटवृक्ष झालाय. पण कसं असतं माहितीये का, खरं महत्व त्यांनाच असतं. तुमच्या गावचं जे योगदान आहे ते या महाराष्ट्रात कोणत्याच गावचं योगदान नाही. लक्षात ठेवा. एखादा मुलगा मोठा झाला ना तर त्याला सगळेच, पुन्हा मोठ्या झालेल्या माणसाला सगळेच आपल्याकडे या म्हणतात. अरे पण पाटलांचं या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व समोर आलेलं नव्हतं, तेव्हा तुम्ही पाटलांना आश्रय दिला. मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो. 3रं चरण असं आहे महाराज. गीता भागवत करीती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. विठ्ठलाचं चिंतन तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडावं आणि गीता भागवत या ग्रंथांचं श्रवण व्हावं. का गीता ऐकली जीवन जगावं कसं. आपल्या जरी जवळचे असले पण अन्याय करत असतील तर सहन करायचं नाही. श्रीकृष्णांनी शिकवलं पांडवांना, तुम्ही कमी आहेत पण अन्याय सहन करायचा नाही. त्यांच्या बाजूनी श्रीकृष्ण परमात्मा लढले. जगावं कसं गीता शिकवते, पण 7 दिवसामध्ये मारावं कसं. तुम्हाला आम्हाला 7च दिवसात मारायचं. तुम्ही म्हणता मारा, लवकर मारता काय आम्हाला 7च दिवसात. तसं नाही ते गणित. आठवड्यात 7च वार आहेत महाराज. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. किती वार आहेत हे? 7. आणि मग ह्या 7 दिवसापैकी जे काही दिवसात आपल्याला बी जायचं, पण ते जीवन सार्थकी कसं लावायचं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. अशाची आपल्या जीवनामध्ये सेवा घडावी. समाजासाठी झटले जरांगे पाटील, आणि जरांगे पाटलांची सेवा आज घडावी म्हणून जरांगे पाटलाच्या तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज